अध्ययन वा श्री गणेशायन महाघरी घरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण पूजने स्वामी नामाचे जपदेने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरून निश्चित मूर्त लोक दर्शनायती. अकलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायती. धावणी यात्रेची गर्दी बारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येथीपैकी तीवर नावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष वासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशित आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळ कथेच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामीचरणी तरी आपणाला गुणी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी इतके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांस देईन. सत्यवचन हे. बाई विस्मित झाली. अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ते. म्हणे मी प्रार्थना स्वामींप्रती कार्य आपले करीन. बाई स्वामींचे बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म याला गुण ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे. आधीपासून ऐसे एकता वर्तानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आली. येथे राजतुरीत एका नूतन खाच्यात निजले छाती टाकून. सेवेकरी शंकररावासी म्हणते लीला करून येशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेखर नूतन गॅसी एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटतर स्वामीराजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराजा वैद्य वादीपळे आपणाची प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसे दर्शना आले. अकालकोटासी घेऊन स्वामी दर्शनासे आनंदित झाले. पण ती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिते मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामीचरणी कारभारी करता दी. सर्व अनुमते तेथेची मठ बांधेला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत संमत सदा पुरुषोत्तम भक्त नमो ध्याय गुढा. श्री स्वामी महाराज की जय.